मृत्यूछाया, कोकणातील एक गाव. समुद्राच्या लाटांचा मंद आवाज, रातकिड्यांचा किर्र आवाज. कथावाचक गंभीर, शांत पण भेदक आवाजात. कोकणातलं एक छोट गाव, दिवळे. निसर्गानं आशीर्वाद दिलेलं, पण लोकांच्या मनात कायम भीतीचा एक ठसा. मृत्यूछाया नावाची. गावातलं जुनं स्मशान, नारळाच्या झाडांनी वेढलेलं. लोक म्हणायचे, रात्री तिथं जाऊ नको, कारण त्या झाडांमध्ये ती वावरते. वायाचा जोर वाढतो, झाडं हलतात. एका संध्याकाळी गावात एक तरुण आला, रोहन. तो पत्रकार होता. म्हणाला, मला लोककथा आणि अफवा यांच्या मागचं सत्य शोधायचं आहे. गावक्यांनी त्याला थांबवलं. बाळा, मृत्यूछाया विनोद नाही. रात्री तिचं नावसुद्धा घेऊ नकोस. पण रोहन ठरवून बसला. त्या रात्री त्याने टॉर्च घेतली आणि स्मशानाकडे वाट धरली. झुरळांचा आवाज, पायाखाली सुकलेली पानं चुरचुरतात. थोडं पुढं गेल्यावर त्याला एक थंड झुळूक जाणवली. टॉर्च चमकली आणि काही सेकंदांसाठी बंद पडली. त्या अंधारात त्याला एक आकृती दिसली. लांब केस, पांढरा साडी आणि जमिनीत हलणारे पाय. रोहन थरथरत. कोण? कोण आहे तिथं? आवाज आला. माझं शरीर समुद्रानं घेतलं, पण आत्मा अजून भटकतोय. टॉर्च परत पेटली, पण ती आकृती गायब. रोहन मागे वळला. त्याच्या मागे त्याचीच सावली. पण ती हलत नव्हती. अचानक वीज चमकते, पाऊस सुरू होतो. रोहन धावत पळाला, पण प्रत्येक पावलागणिक ती सावली जवळ येत होती. जणू ती त्याच्याच आत शिरत होती. त्याचा आवाज बंद झाला, श्वास अडकला. आणि वायात एक कुजबूज ऐकू आली. आता तू माझं शरीर आहेस. पुढच्या सकाळी पक्ष्यांचा आवाज. गावक्यांना दुसऱ्या दिवशी स्मशानाजवळ रोहनचा कॅमेरा सापडला. फोटोत काहीच नव्हतं. फक्त एक काळी सावली आणि खाली लिहिलं होतं, ती पुन्हा आली आहे. कथावाचक हळू आवाजात. आजही दिवळे गावात अमावस्येच्या रात्री. समुद्राचा वारा थंड होत जातो. आणि लोक म्हणतात, तो वारा नाही, तीच आहे मृत्यूछाया. शेवटी मंद वायाचा आवाज, लाटांचा गडगडाट आणि कुजबुज. मृत्यूछाया. मृत्यूछाया. स्क्रीनवरील टेक्स्ट. काही आत्मे मरण पावलेले नसतात. ते फक्त थांबलेले असतात.